नमस्कार. आज आपण पाहतो इतिहासाचा इयत्ता 6वीचा 8वा धडा. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य, छोटी छोटी राज्य कशी तयार झाली हे आपण पाहतोय. तर आपण तुम्हाला पाहिलं होतं, मागच्या तासाला पाहिलं पहा, आपण काय पाहिलं होतं की मौर्य साम्राज्य होतं. ह्या मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर की आपल्या भारतात खूप मोठे हे मौर्य साम्राज्य होतं. त्या मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर कशामुळे नष्ट झालं आपण पाहिलं की एक कर्तबगार राजा नाही राहिला, त्याचा तेवढा धाक राहिला नाही. ज्या ज्या प्रांतात ज्या ज्या विभागात जबाबदारी दिली तो राजा होत गेला. आणि अशा प्रकारच्या ह्या प्रसंगामुळे काय झालं, छोटे छोटे साम्राज्य किंवा राज्य निर्माण झाली. ते कशामुळं, तीच मौर्य साम्राज्याचं सगळं राज्य नष्ट झाल्यामुळं छोटे छोटे राज्य निर्माण झाले. आता हे मौर्य साम्राज्य संपलं आहे ना. त्याच्यातला शेवटचा राजा पाहिला आपण, बृहद्रथ आहे ना. कुणी शृंग राजाने त्याचा अंत केला. आता हे शृंग घराणं पाहिलं आपण पहिले. म्हणजे हे मौर्य साम्राज्य नष्ट केलं. कुणी केलं? मौर्य साम्राज्याच्या शेवटच्या राजाचा किंवा सम्राटाचा शृंग घराण्यातील राजाने, पुष्यमित्र याने हा साम्राज्य नष्ट केलं आणि स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. मग त्यानंतर त्या मौर्य साम्राज्यात जेवढं काही विस्तारलेलं होतं मौर्य साम्राज्य, तेवढ्या साम्राज्यात वेगवेगळी छोटी छोटी राज्य तयार झाली. म्हणून धड्याचं नाव काय दिलंय? मौर्य साम्राज्यानंतरची छोटी छोटी राज्य. आलं लक्षात? मौर्य साम्राज्यानंतरची छोटी छोटी राज्य, हे धड्याचं नाव. धड्याचं नाव काय कधी होतं तुम्हाला सांगितलं मी. तरी कोणताही धडा आपण अभ्यासताना आधी त्या धड्याचं नाव बघायचं. त्या नावात पूर्ण सार असतो. सार म्हणजे आपला खायचा सार नाही तर सार भात लगेच आपल्याला सुरू होतं. खाण्यावर आपलं भरपूर लक्ष असतं. सार म्हणजे धड्यात काय काय आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीचा आशय आहे किंवा कोणत्या पद्धतीचं काय आहे, लेख आहे, हे सगळं धड्याच्या नावात असतं. म्हणजे शीर्षक महत्त्वाचं आहे, त्याचा अभ्यास करायचा कधी. आता तुम्ही 6वीला ठीक आहे, तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. पण जसं जसं तुमची इयत्ता वाढत जाईल, 10वीपर्यंत जाणार, 12वी जाणार, मग तुमचं MSc BSc ह्या सगळ्या MA MCOM ह्या सगळ्या गोष्टी करताना आधी शीर्षक महत्त्वाचा असतो. कोणत्याही गोष्टीत. आता तुम्हाला हे आत्ता मी सांगतो त्याचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही, पण नंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे शीर्षक सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे शीर्षक, आता तुम्हाला प्रश्न बी असतो मराठीत, या उत्तराला शीर्षक द्या, तर त्या शीर्षक देण्यामागचा हा उद्देश असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे मौर्य साम्राज्यानंतर कोणती कोणती राज्य आले हे आपल्याला बघायचं. पहिले आपल्याला मौर्य साम्राज्यानंतरचा हा शब्द वापरताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं की मौर्य साम्राज्य कुणी नष्ट केलं आणि नष्ट केल्यानंतरची राज्य कोणती. तर पहिलं राज्य कुणी नष्ट केलं? शृंग घराणे पाहिलं आपण, है ना. आणि त्यानंतर आपण कुशाण घराणे पाहिलं, है ना. आणि कुशाण घराणे पाहिल्यानंतर आता आपल्याला पाहायचंय गुप्त घराणं. म्हणजे आपल्याला 3-4 घराणे मी तुम्हाला सांगितले होते पहा, की आपल्याला कोणते कोणते घराणे पाहायचे. आपण पाहिलंय मागच्या धड्यात. आपण या बाजूला सगळे घराणे पाहिले होते. आपण परत पाहू. शृंग घराणे, कुशाण घराणे, किंवा आपण राजे म्हणतो त्याला. काय? राजे. शृंग राजे, कुशाण राजे असं म्हणलं तरी चालतं आणि घराणे म्हटलं तरी चालतं. आता हा कुशाण झाल्यानंतर आपल्याला इंडो ग्रीक राजे पाहिला आपण. हे घराणं पाहत असताना आपल्याला पुढं बघा, शृंग घराणे पाहिलं, कुशाण घराणे पाहिलं. म्हणजे जर तर सांगतो तुम्हाला, शृंग घराणे, पुष्यमित्र, कुशाण घराणं, राजा कनिष्क पाहिला आपण, आणि इंडो ग्रीक मधले मिनॅडर किंवा आपण मिलिंद पाहिला, है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. आता टप्प्याटप्प्यानं आलोय. म्हणजे पहिल्यापासून जर सांगायचं झालं तुम्हाला, सायरस पाहिला, दारियुश पाहिला, चंद्रगुप्त मौर्य पाहिला, नंतर बिंदुसार पाहिला, सम्राट अशोक पाहिला, आणि सम्राट अशोकानंतर शेवटचा राजा बृहद्रथ पाहिला, आणि बृहदत्तचा अंत शृंग घराण्याने केला. शृंग राजाने केल्यानंतर अनेक इंडो ग्रीक राजे आले, त्यांनीही तिथं साम्राज्य निर्माण केलं. राजा कुशाण आला, त्यांनी वायव्य काश्मीरला साम्राज्य निर्माण केलं. ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत इथपर्यंत आलो. म्हणजे
या मौर्य साम्राज्याचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर शुंग राजे निर्माण झाले, कुशाण राजा निर्माण झाला, कुशाण साम्राज्य निर्माण झालं, इंडो ग्रीक राजे निर्माण झाले. आता आपल्याला बघायचं गुप्त घराणे. हे गुप्त साम्राज्य किंवा राजघराणे पाहत असताना म्हणजे हे लक्षात ठेवा, गुप्त राजघराणे हे राजघराणे पाहायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला पाहायचंय वर्धन राजघराणे. आणि त्यानंतर छोटे छोटे राज्य पाहिजे आपल्याला, म्हणजे ईशान्येकडची भारतातील छोटे छोटे राज्य पाहिजे. हे सगळे पाहत असताना आता आपण कुठल्यापर्यंत आलोय? गुप्त घराणे. आता आपण पाहूयात गुप्त घराण्याची राजसत्ता कशी निर्माण झाली. आता यात आपण पाहणार आहेत पहिली गोष्ट, गुप्त घराणे म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की चंद्रगुप्त आहे की नाही. चंद्रगुप्त काय पाहिलं आपण? चंद्रगुप्त मौर्य पाहिले. आणि ह्या गुप्त घराण्यात आपल्याला पाहायचे श्रीगुप्त, समुद्रगुप्त, पहिला चंद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. थोडस मिस्टेक होत्या. आपण पहिले कोणाचं साम्राज्य पाहिलं? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. आणि आता कोणतं घराणं बघतोय आपण? गुप्त घराणं. तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा की चंद्रगुप्त मौर्य आणि ह्या गुप्त घराण्याचा काही संबंध नाही. हे घराणं वेगळं आणि ती सत्ता वेगळी. ती सत्ता इसवी सन पूर्वची होती. आता आपण या पहिल्या शतकात आलोय. इसवी सन पहिल्या शतकात आलो, दुसऱ्या शतकात आपण तिसऱ्या शतकाच्या शेवटी आलोय, म्हणजे तिसरे शतक. कोणतं शतक? तिसरं शतक. ह्या तिसऱ्या शतकातला इसवी सन तिसरं म्हणजे इसवी सन 300च्या दरम्यानच्या ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. त्यावेळेस असलेलं मौर्य साम्राज्याचं नष्ट होऊन त्यावर छोटे छोटे राज्य निर्माण झाले. त्या राज्यामध्ये श्रीगुप्त नावाच्या एका राजाने आपलं सत्ता स्थापन केली आणि त्याला काय म्हणतो आपण? गुप्त घराणं. कुणी सत्ता स्थापन केली? श्रीगुप्त. श्रीगुप्त नावाच्या राजाने ती सत्ता स्थापन केली. त्याचा उदय झाला तिथं, आपण त्याला असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे 3 शतके त्यांनी जवळजवळ साम्राज्य राखलं. गुप्त घराण्याने 3 शतकं म्हणजे 300 वर्ष जवळजवळ त्यांनी सत्ता राखली. म्हणजे त्यांच्या घराण्याची सत्ता त्या कालखंडापर्यंत होती. या दरम्यान खूप राजे होऊन गेले त्यांचे, पण उल्लेखनीय काम सांगणारे आपण तुम्हाला सांगितलं मी, काही गोष्टी इयत्तेनुसार ठरवल्या जातात. तुमच्या बौद्धिक पात्रतेनुसार किंवा क्षमतेनुसार आपण ठरवलं जातं की तिसरीच्या विद्यार्थ्यांना कोणती माहिती द्यायची, चौथीच्या कोणती द्यायची, 6वीच्या कोणत्या द्यायची, 10वीच्या. हा वेगळा आहे. आपल्याला सरसकट सगळे राजे बघायचे नाहीत. आपल्याला उल्लेखनीय राजे फक्त यावर्षी आपल्याला पाहिजे. म्हणजे गुप्त घराण्यातले आपण श्रीगुप्तनी स्थापना केली हे आपल्याला कळालं. मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर येणाऱ्या या राज्यात छोटा राज्य निर्माण झालं आणि ते गुप्त घराण्याचं राज्य. त्यात गुप्त मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानं सगळ्यात मोठा साम्राज्य विस्तार या गुप्त घराण्याच्या वेळेस झालेला आहे. म्हणजे समुद्रगुप्त आणि या दुसरा चंद्रगुप्त या काळात आपल्याला ते जास्त पाहायला मिळतं. म्हणजे काय की ह्या राजांचे टप्पा, ह्याचा मुलगा तो राजावर गादीवर आला, त्याचा मुलगा तो गादीवर आला, मग त्यांनी साम्राज्य निर्माण केलं, विस्तार केला किंवा कोणते बदल केले. समाजात काही गोष्टी होत्या. हे कशावरून कळतं आपल्याला? की तिथल्या असलेल्या प्रवास वर्णन, तिथल्या नोंदी किंवा स्तंभालेख, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. ते कुठून पाहतोय आपण हे पण पाहायचं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्यात. आपण पाहिलं काय पाहिलं? पहिली गोष्ट, गुप्त घराण्याची स्थापना श्रीगुप्त याने केली. कुठल्या? तिसऱ्या शतकात केली. आता तिसऱ्या शतकात केले असल्याने आपल्याला पाहायचे समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त पाहायचे. म्हणजे ह्या राजातल्या ह्याच्यातला पहिला चंद्रगुप्त पाहायचा आपल्याला. पण पहिला चंद्रगुप्त गादीवर आला, त्यांनी व्यवस्थित साम्राज्य केलं, त्याचा विस्तार वाढवला नाही पहिले. नंतर त्यांनी आपला साम्राज्य विस्तार करायला
सुरुवात केली. पहिला चंद्रगुप्त. बघा काय म्हणतोय मी, गुप्त घराणे आणि मौर्य यांचा काही संबंध नाही. ते मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर छोटे छोटे राज्य तयार झाले, त्यातले हे गुप्त घराणे. ह्या गुप्त घराण्यात मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर श्रीगुप्त 3ऱ्या शतकात श्रीगुप्त याने गुप्त घराण्याची स्थापना केली किंवा गुप्त साम्राज्याची स्थापना केली. आलं लक्षात. ह्या गुप्त श्रीगुप्त याने ही सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर पहिला चंद्रगुप्त गादीवर आला. आणि त्या गादीवर आल्यानंतर पहिला चंद्रगुप्त, ही तर मिस्टेक होती तुमची. पहिला चंद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मौर्य याचे सगळा मिस्टेक करून टाकता. पहिला चंद्रगुप्त म्हणजे तो चंद्रगुप्त नाही, तो चंद्रगुप्त मौर्य. हा चंद्रगुप्त गुप्त घराण्यातला राजा, पहिला चंद्रगुप्त. अशा प्रकारची ही पहिला चंद्रगुप्त आपल्याला पाहायचं. त्याने साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. बघा, गुप्त घराण्यातल्या साम्राज्य विस्ताराला कुणी सुरुवात केली? पहिला चंद्रगुप्त याने. आणि त्याचा मुलगा समुद्रगुप्त त्यानंतर गादीवर आला. काय नाव त्याचं? समुद्रगुप्त. हा समुद्रगुप्त तिथं गादीवर आला. आता आपल्याला समुद्रगुप्ताची थोडी माहिती घ्यायची. आता ही स्थापना कळाली आपल्याला. गुप्त घराणे. हे गुप्त घराणे पाहत असताना आपल्याला समुद्रगुप्तांची माहिती पाहिजे. पहिला कोणता झाला? श्रीगुप्त. त्याच्यानंतर पहिला चंद्रगुप्त. आणि या दोघांच्या नंतर कोण आलं? समुद्रगुप्त आला. हा समुद्रगुप्ताचा आपल्याला माहिती पाहिजे. आता हा समुद्रगुप्त पाहत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना काय होतं की राजे आणि महाराजे यांचे काही कथा ऐकायला खूप आपल्याला गोड वाटतं. मग त्यानंतर ह्या कथा ऐकतानाच कथ्या स्वरूपातच ऐकायचं आपल्याला. असं वाचत नाही बसायचं, कडकड वाचत नाही बसायचं आपल्याला ते समजून घ्यायचे कथा रूपाने. हा राजा आला, मग त्यांनी ह्याचा पराभव केला, मग त्यांनी पराभव केला, त्याचे शस्त्र कोणते होते, काय केलं त्यांनी, हे सगळं आपल्याला पाहायचे. म्हणजे आपल्याला त्याचा उदय कसा झाला कळाला. तर गुप्त घराण्याचा उदय कसा झाला कळाला, समुद्रगुप्त कसा गादीवर आला हे कळालं. श्रीगुप्ताच्या नंतर पहिला चंद्रगुप्त आणि पहिला चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त गादीवर आला. त्याने आपलं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. कुणी? पहिल्या चंद्रगुप्ताने. आणि दुसऱ्यानंतर समुद्रगुप्ताने हे सुद्धा आपला विस्तार, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. पहिली गोष्ट, काही टप्प्याटप्प्याने माहिती घ्यायची आपल्याला. म्हणजे विस्तार करायला सुरुवात केली. जवळ आसाम पासून ते पंजाब पर्यंत त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली आणि तिथपर्यंत विस्तार केला. बघा, म्हणजे जर आपण पश्चिमेला गेलो तर पंजाब पासून, पश्चिमेपासून ते पूर्वेकडे जवळजवळ आसाम पर्यंत खूप मोठा टप्पा आहे हा. पंजाब ते आसाम या ठिकाणी त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. आपल्या ह्या धड्यात पाहत असताना आपल्याला जवळजवळ काश्मीरला कोणाचं साम्राज्य होतं तुम्हाला तर सांगितलं मी, आहे ना. कनिष्कपूर, कुशाण राजा, हे तर लक्षात आहे ना. तिथपर्यंत त्या गोष्टीच्या दरम्यानचा हा विषय आहे. तो पंजाब पासून आसामपर्यंत आणि खाली दक्षिणेपर्यंत जवळजवळ तामिळनाडू तो कांचीपर्यंत हे साम्राज्यांनी जिंकून घेतलं. ओडिसापर्यंत पूर्वचा किनारपट्टा सुद्धा त्यांनी जिंकून घेतला होता. म्हणजे जवळजवळ तामिळनाडू, कांची इथपर्यंत त्यांनी साम्राज्य विस्तार आपल्याला केलेला लक्षात येतो. म्हणजे साम्राज्य विस्तार करत पहिल्यांदा टप्प्याटप्प्या पाहू आपण. आधी गादीवर कसा आला पाहिलं, नंतर साम्राज्य विस्तार केला हे पाहिलं. आता आपला साम्राज्य विस्तार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कशा निर्माण केल्या हे पाहिलं. ही साम्राज्य विस्तार करत असताना काय केलं त्यांनी, सैन्य भरपूर होतं. त्याचं सैन्य भरपूर असल्यामुळे काय होतं, आता बघा कोणत्याही राष्ट्राचा, राज्याचा सैन्याचा जर क्षमता पाहिली आपण तर समोरच्या राज्याला दबदबाच निर्माण होतो, लगेच घाबरतात. शस्त्र साठा जरी काढला तरी शेजारचं राष्ट्र घाबरतं. त्या प्रकारे त्यावेळेस असा या समुद्रगुप्ताचा इतका दबदबा होता की आसपासचा सगळा प्रदेश त्याने जिंकून घ्यायला सुरुवात केली. गादीवर आल्या आल्या साम्राज्य विस्तार त्यांनी प्रथम करायला सुरुवात केली.
म्हणजे गादीवर आला समुद्रगुप्त, साम्राज्य विस्तार केला पंजाब ते आसाम आणि तामिळनाडू कांचीपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य पसरवलं. पूर्व किनारपट्टीपर्यंत आपण त्यात आता ओडिसा आहे ना तिथपर्यंत जवळजवळ त्यांनी हे साम्राज्य पसरवलं. हे साम्राज्य विस्तार झालं. त्यानंतर आपण पाहिलं सैन्य, खूप सैन्य ताकदवान होतं किंवा खूप मोठ्या प्रमाणात त्याची सैन्य क्षमता होती किंवा जास्त सैन्य असल्यामुळे दुसऱ्या देशांवर त्यांचा दबदबा पडला होता. आता याचा परिणाम काय झाला? घाबरतात ना काही लोक, घाबरतात बघा. आपण वर्गात बसलो असलो किंवा कुठेही असलं की आपल्याला थोडीशी घाबरत सुरू झाली की आपण काय करतो, आपण जास्त ताकदवान माणसाची मैत्री करतो है ना. आपण वर्गात बाहेर समाजात वावरताना काय करतो, कधी कधी आपल्याला फिलिंग वेगळं व्हायला लागले की आपण जास्त ताकदवान किंवा धैर्यवान माणसाची मैत्री करतो. का तर आपल्याला संरक्षणाला कामाला येईल किंवा आपण दुसऱ्यावर आक्रमण करू त्यावेळेस आपल्याला ते मदत करतील. अशा प्रकारच्या उद्देशाने ज्यावेळेस राष्ट्राची भूमिका असते त्यावेळेस या राष्ट्राबद्दल तुम्हाला काय वाटत असं, आत्ता बघा मी काय सांगितलं, सैन्याचा दबदबा भरपूर असल्यामुळं काय झालं, आसपासचे राष्ट्र किंवा छोटे छोटे राज्य किंवा मोठे राज्य काय करायचे, त्या राज्याशी म्हणजे समुद्रगुप्ताशी मैत्री करायची. का? उद्देश काय बघा, सैन्य जास्त होतं, सैनिक जास्त असल्यामुळं इतर राज्यांवर प्रभाव जास्त होता, दबदबा जास्त होता. त्यामुळं या राजाने आपल्यावर आक्रमण न करता आपण मैत्रीचा करार करावा अशी कल्पना त्यावेळेच्या राजाने मांडली आणि ती अस्तित्वात आणली. ती कुणी, श्रीलंकेच्या राजाने सुद्धा या समुद्रगुप्ताबरोबर आपण काय केलं होतं, मैत्रीचा करार केला होता. म्हणजे राजे महाराजे असताना त्या काळातले छोटे छोटे राज्य होती आणि त्यावेळेस काय असे बंदुकी तोफा किंवा अनुभव असं काही नव्हतं ना. ज्यावेळेस होतं ते सैन्याच्या क्षमतेवरच होतं. ज्याचं सैन्य मोठं तो खूप ताकदवर आणि त्याचा दबदबा होता. त्यामुळं त्यावेळेस काय झालं की समुद्रगुप्त याचा इतका दबदबा वाढला की आसपासचे राष्ट्र त्याच्याशी मैत्री करायला सुरुवात झाली. राजांनी, श्रीलंकेचा राजा सुद्धा त्यांनी मैत्रीचा करार केला. का? तर याचा दबदबा पाहून. म्हणजे आपण पाहिलं सैन्य दक्षिणेपर्यंत जवळजवळ कांचीपर्यंत आपण पाहिलं. पण त्या राजाने जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपल्याला काय होईल याची जाणीव असल्यामुळे त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या राजांनी किंवा वेगवेगळ्या राजांनी, भारताच्या बाहेरच्या सुद्धा राजांनी याच्या, श्रीलंकेने सुद्धा याच्याशी आपला काय केला, मैत्रीचा करार केला. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला जाणवतो. हा उल्लेख जाणवत असताना आपल्याला स्तंभालेख आहे, प्रयाग येथे स्तंभालेख बघा. सैन्य दबदबा पाहिला आपण. दबदबा झाल्यामुळे काय झालं, इतर राज्यांनी यांच्याशी मैत्रीचा करार केला. म्हणजे मैत्री म्हणजे सहकार्य, एकमेकाशी सहकार्य, व्यापार म्हणा, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यात एकमेकांना सहकार्याचं. मैत्री म्हणलं की ते आलं सगळं, व्यापार, दळणवळण, सहकार्य, या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे सैन्यामुळे दबदबा निर्माण झाला आणि दबदब्यामुळे मैत्री करार झाली, मैत्रीचे करार. मैत्रीचे करार झाले. म्हणजे हे मैत्रीचे करार होत असताना ह्या आसपासच्या लोकांना सुद्धा जाणीव झाली, आसपासच्या राज्यांना सुद्धा जाणीव झाली की आपण ही मैत्री करावी म्हणून. त्यामुळं गुप्त घराण्याचं सगळ्यात जास्त साम्राज्य विस्तार समुद्रगुप्ताच्या काळात झाला. आणि त्याचं वर्णन कुठं आहे, त्याचं वर्णन प्रयाग या ठिकाणी. प्रयाग या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळते. प्रयाग इथे स्तंभालेख आहे. स्तंभालेख आहे त्या ठिकाणी. तर हे आपल्याला थोडंसं, आपल्याला साम्राज्य विस्तार कळाला, त्यामुळं मैत्रीचा करार झाला हे कळालं. दोन मुद्दे झालेत आपल्याला. प्रथमतः साम्राज्य विस्तार पाहिला. साम्राज्य विस्तार कशाच्या जीवावर केला, सैनिकाच्या जीवावर केला. सैनिकाच्या जीवावर केल्यामुळं त्याचा दबदबा वाढला, दबदबा वाढल्यामुळे मैत्रीचे करार वाढले, हे तर लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा आहे आपल्याला स्तंभालेख. समुद्रगुप्ताचे लेख किंवा आपण त्याला स्तंभालेख. हा स्तंभालेख कुठे आहे, प्रयाग. प्रयाग येथील असलेले हे स्तंभालेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखतात. त्याची ओळख, या स्तंभालेखाची ओळख कशी आहे,
म्हणजे प्रयाग प्रशस्ती नावाने ते स्तंभालेख आपल्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही त्याला म्हणतात. असेही त्याला म्हणतात. म्हणजे साम्राज्य विस्तार झाला. आपल्याला हे सगळं उल्लेख कुठं आढळतो? प्रयाग या ठिकाणी असलेल्या स्तंभालेखावरून आपल्याला लक्षात येतं. तिथं भाषा आहे ती वाचली जाते, त्याच्यावरून ते हे संशोधन करून हे लिहिलं जाते. हा प्रयाग येथे असलेल्या स्तंभालेखावर हे वर्णन आहे. त्यावरून त्याला काय म्हणतात, त्या लेखाला किंवा त्या लेखाचा उल्लेख कसा करतात? प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती सुद्धा असं म्हटलं जातं. आणि त्या काळात या समुद्रगुप्ताने नाणी काढली होती. नाणे ही भरपूर प्रसिद्ध आहेत. तर नाण्यांवर काय होतं, तुम्ही मागच्या प्रकरणात पाहिलं किंवा मागच्या मुद्द्यामध्ये पाहिलं आपण की अनेक राजे महाराजांनी छोटी छोटी नाणी काढली. ते नाणी किंवा चलनात आलेले चलन काढलं. ते चलनावर किंवा नाण्यांवर काय, एका बाजूला देवतांची, दुसऱ्या बाजूला राजे महाराजांची प्रतिमा होती. या राजांनी सुद्धा आपली स्वतःची प्रतिमेची नाणे सुद्धा निर्माण केली होती. ती समुद्रगुप्ताने केली होती. आणि समुद्रगुप्त हा उल्लेख त्या नावावर, नाण्यांवर आहे. नाण्यांवर उल्लेख काय आहे? समुद्रगुप्त. आणि एका बाजूला धार्मिक, आपण पाहिलं होतं ना, तर इथं काय दिलं त्यांनी, एका बाजूला प्रतिमा असलेली नाणी त्यांनी पाडली, पण स्वतःची प्रतिमा त्यांनी वीणा वाजवताना केलेली आहे. कारण काय असेल? वीणा वादन. वीणा वादन अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी नाण्यावर पाडली होती. म्हणजे एका बाजूला समुद्रगुप्ताचं चित्र ते वीणा वाजवत असताना आणि दुसऱ्या बाजूला वेगळे चित्र, अशा प्रकारची प्रतिमा असलेले नाणे त्यांनी पाडले. म्हणजे या वीणावादनाचा उल्लेख करतोय? कारण हा वीणावादक होता. समुद्रगुप्ताला वीणावादनाचा छंद होता. आपण म्हणतो ना, एखाद्या राजाला छंद असतात. ह्या राजांना सुद्धा काय होता? वीणावादनाचा वादक होता. चांगलं, खूप नाविन्यपूर्ण, चांगलं उत्कृष्ट वीणावादक होता, असा उल्लेख तिथं आढळतोय. त्यामुळं त्यांनी वीणा वाजवत असतानाची प्रतिमा आपल्या नाण्यांवर कोरली. अशा प्रकारची ही माहिती आपल्याला समुद्रगुप्ताची मिळते. म्हणजे मौर्य साम्राज्यानंतरची स्थापना पाहिली आपण, शुंग राजाची स्थापना पाहिली, इंडो ग्रीकची स्थापना पाहिली, कुशाण राजांची पाहिली. आता आपण कोणाची पाहतोय? गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली? श्रीगुप्तने केली. श्रीगुप्त नंतर पहिला चंद्रगुप्त आला. पहिला चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त आला. आणि समुद्रगुप्ताचा आपण साम्राज्य विस्तार पाहिला, सैन्याचा दबदबा पाहिला, मैत्री करार पाहिले, नाणी पाहिली. नाण्यानंतर आपण पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रयाग प्रशस्ती पाहिलं, अलाहाबाद प्रशस्ती पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरून प्रश्न येऊ शकतो. आलं लक्षात? हा मुद्दा इथं संपला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण दुसरा चंद्रगुप्त, गुप्त घराण्यातील दुसरा राजा, दुसरा चंद्रगुप्त. म्हणजे पहिला राजा आपण पाहिला श्रीगुप्त, त्यानंतर आपण पाहिला पहिला चंद्रगुप्त, त्यानंतर त्याचा मुलगा पाहिला समुद्रगुप्त. आता समुद्रगुप्ताचा मुलगा पाहायचा आपल्याला दुसरा चंद्रगुप्त. हा दुसरा चंद्रगुप्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.